तुम्ही थंडी वाजते तुम्हा सगळ्या महिला मंडळीला मला लक्षात आलंय, पण काय इलाज नाही. आजचा दिवस उपस्थित सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, आपल्या तालुक्याचे ह्या मतदारसंघाचे आमदार समाधान दादा, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत नाना, नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी उभे असलेले सर्व उमेदवार आणि या उमेदवारांना ज्यांनी ताकद दिली ते पंढरपूर शहर परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते. खरं म्हणजे 3-3.5 तास जवळजवळ तुम्ही इथं आता आहात. शेवटची सभा आहे. गेले 8 दिवस आपण सगळेजण या ठिकाणी गावागावात म्हणजे गल्ली गल्लीत वार्डावार्डात जाऊन प्रचार करतोय. आणि दादाने आता या ठिकाणी सविस्तर आपलं विवेचन केलंय विकासाच्या आलेल्या पैशाबद्दल, विकास कामाबद्दल. तर मी त्याची द्विरुक्ती करत नाही, परंतु एकच अपेक्षा होती की ह्या निवडणुका आल्या आहेत, जवळजवळ 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. आणि मग ह्या निवडणुका होत असताना तुम्ही 2016 साली याच व्यासपीठावरून आम्ही सुद्धा आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती, त्यांनीही लढवली होती. आणि मग त्या निवडणुकीमध्ये आम्ही मतं मागताना जो वचननामा दिला होता त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं, किंवा त्यांनी जो वचननामा दिला होता, कारण 16 ते 21 त्यांच्याकडं विधानसभा होती, त्याच्यावरती बोलायला पाहिजे होतं. खरं म्हणजे माझा टीका करायचा स्वभाव नाही, पण मी आता ऐकतो की ते म्हणतात तुम्ही आमच्या नानांच्याबद्दल बोलता. मग तुला जर नानांच्या बद्दल बोलल्यावर एवढं राग येत असेल, तर ज्या माणसांनी ह्या शहरासाठी, तालुक्यासाठी हयात घालवली, त्या मोठ्या मालकाच्या कामाचा 40 वर्षाचा हिशोब तुम्ही दोघं नवरा बायको मागताय. मला किती राग येत असेल. तुमचा जन्म पण नव्हता तेव्हा मालकाने आयुष्यात राजकारण सुरू केलं. सायकलवर फिरून, लोणावर फिरून, जुन्या पिढीला विचारा, इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका मोठ्या मालकांनी घेतली. इथं शिंगण सर आहे, स्वर्गीय औदुंबर अण्णा, स्वर्गीय मोठे मालक यांनी या पंढरपुरामध्ये औद्योगिक क्रांती व्हावी, कृषी औद्योगिक क्रांतीचं स्वप्न बघितलं, कारखानदारी उभा केली, उजनीचं पाणी गावागावापर्यंत पोचवलं, MSEBची लाईट दिली. आणि ह्या तालुक्याचा दुष्काळी म्हणून जो शिक्का होता, तो दुष्काळी शिक्का गेल्या 40 वर्षामध्ये पुसण्याचं काम केलं. विचारताना 40 वर्षात काय केलं. 1978च्या सालात कारखाना सुरू झाला. 75 साली कारखान्याचं रजिस्ट्रेशन होतं. त्यावेळेस या तालुक्यात 1.25 लाख टन एवढा सुद्धा ऊस उपलब्ध नव्हता. तहसीलदार सर्टिफिकेट देत नव्हते. ज्या तालुक्यात 1 लाख 1.25 लाख टन ऊस उपलब्ध नव्हता, त्या तालुक्यामध्ये आज 40 लाख टन ऊस तयार होतोय. 20,000पेक्षा अधिक एकर द्राक्ष लागवड होती, डाळिंबाची लागवड होती. जी मार्केट कमिटी
1 कोटी 2 कोटीच्या पुढे नसायचं ती आज 500 550 कोटी रुपयाचा टर्नओव्हर करते. 2500 कोटी रुपयापेक्षा अधिकचं उत्पन्न शेतीमधनं या तालुक्यात तयार होतं. ह्या तालुक्यात, ह्या पंढरपूर शहरामध्ये 1995 सालापर्यंत आपल्या भागातल्या टोपली संडासामधली विष्ठा आमच्या मेहतर समाजाच्या माता भगिनी, पुरुष मंडळी डोक्यावरनं आणि हातगाड्यातनं वाहून नेत होत्या. या गावामध्ये एकही रस्ता डांबरी त्या काळात नव्हता. एक थोडा कुठला तरी असेल, कॉलेजचा रस्ता आणि हा रस्ता. तर सगळीकडे कच्चे रस्ते होते. गावागावामध्ये कचरा कुंड्या असायच्या. सगळीकडे सांडपाणी व्हायचं, ओढ्यानं नाल्यानं. रस्त्यावरती लोक शौचाला बसलेली असायची. जसं एखादं खेडं असतंय तसं हे पंढरपूर होतं. पण तुम्हाला हे माहीत नाही, कारण तुम्ही तेव्हा पाळण्यामध्ये होता. अशा या शहराला रूप देण्याचं काम स्वर्गीय मोठ्या मालकांनी 40 वर्ष आपल्या आयुष्यातली खर्ची घातली. 1965 साली पहिल्यांदा मालक या राजकारणामध्ये आले आणि 65 सालापासून 2020 सालापर्यंत जवळजवळ किती वर्ष झाली? ती 35 आणि 20 55 वर्ष या गावातला, या तालुक्यातला व्यापारी असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, कामगार असेल, या सगळ्याकरता या ठिकाणी काम करण्याची भूमिका घेतली. तुम्हाला या गावचा काही संबंध नाही, काय नाही. तुम्ही जर माझ्या चुलत्याची 40 वर्षाला मला विचारायला लागला, मग मी बोलल्यावर तुम्हाला करळ का लागतंय? अख्खी हयात त्या माणसाने या शहरासाठी घालवली. आम्ही आत्ता राजकारणात आहे, 10-15 वर्षात, 20 वर्षात. काय होतं या पंढरपूर शहरामध्ये? तुम्ही म्हणता तुम्ही काय केलं? 1995 साली या जुन्या पंढरपूरची सगळी ड्रेनेज व्यवस्था तयार केली. 15 कोटी रुपये आदरणीय पवार साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते आणि 26 किलोमीटरची ड्रेनेज लाईन अनिल नगरच्या त्या कोपऱ्यापासून इकडं भक्ती मार्गापर्यंतचा हा सगळा जुना पंढरपूरचा भाग या ठिकाणी संडास, टोपली संडास मुक्त करण्याचं काम त्यावेळेस मालकाने हातात घेतलं. 2005 साली दुसरा टप्पा केला. 34 कोटी रुपये खर्चून 60 किलोमीटर. तिसरा टप्पा केला. मी 2016ला विधान परिषद सदस्य झाल्यानंतर देवाभाऊंकडनं पैसे आणले 68 कोटी रुपये आणि जवळजवळ 80 किलोमीटरचा वरचा उपनगरातला टप्पा ह्या ठिकाणी केला. तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे, तुमच्या माध्यमातून, या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून, नागरिकांना, ही पंढरपूर नगरपालिका फक्त तुमच्या घरपट्टीवरती आणि पाणीपट्टीवरती काम करते. 13 कोटीची घरपट्टी आहे, 6 कोटीची पाणीपट्टी आहे. या शॉपिंग सेंटर दुकानाच्या भाड्यातून मिळणारे 1.5 कोटी रुपये, 20-21 कोटी रुपये खर्च या उत्पन्न या नगरपालिकेचा आहे. 6 कोटी रुपये तुम्हाला जे घरात पाणी दिलं जातं त्याचं लाईटचं बिल आहे. घरातलं सांडपाणी जे वाहून जातं त्याचं लाईटचं बिल आहे. ड्रेनेज स्वच्छ करायचं आणि ड्रेनेजचं पाणी शुद्ध करून नदीत सोडायचं 2.5 कोटी रुपये. 400 किलोमीटरचे रस्ते या शहरात, त्या रस्त्यावरच्या दिवाबत्तीचं लाईट बिल आहे 2.25 कोटी रुपये. कच्चं पाणी नदीच्या पात्रातनं आपण उचलतो त्याचं बिल आहे 2 कोटी 2.25 कोटी रुपये. तुमच्या आणि माझ्या घरात सकाळी जो रोज कचरा तयार होतो, घंटागाडीतनं आपण नेतो, किती कचरा होतो या शहरामध्ये रोज या शहरामध्ये 40,000 किलो एवढा कचरा आपण घरात आणि रस्त्यावर तयार करतो. आणि हा कचरा इथून न्यायचा, त्याचं वर्गीकरण करायचं, खत बनवायचं, शेतकऱ्याला द्यायचं, त्याचा खर्च आहे 3.5 ते 4 कोटी रुपये. आणि मग 21 कोटीचं उत्पन्न असणारी नगरपालिका
त्यातले 16-17 कोटी रुपये हे अनुत्पादक कामावरती होत आहेत. फक्त पाणी उचलायचं, पाणी द्यायचं, घाण पाणी उचलायचं, ते शुद्ध करायचं, नदीत सोडायचं, कचरा न्यायचा आणि कचरा विल्हेवाट लावायची. मग राहिलेल्या 3 कोटी, 3.5 कोटी, 4 कोटी रकमेमध्ये या शहरातली 265 किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन, या शहरामध्ये 260 किलोमीटरच्या आसपास असणारी ड्रेनेजची लाईन, या शहरामध्ये असणारी 300-350 किलोमीटरच्या रस्त्याचं रिपेअर मेंटेनन्स, ही सगळी कामं नगरपालिका 3 ते 4 कोटी रुपयामध्ये करते. आणि नागरिकांची अपेक्षा आहे की नगरपालिकेनं आमच्या भागात नवीन रस्ते केले पाहिजेत, नवीन ड्रेनेज बांधलं पाहिजे, नवीन पाईप टाकल्या पाहिजेत, पाण्याच्या टाक्या बांधल्या पाहिजेत. निश्चितपणे ही अपेक्षा रास्त आहे. पण नगरपालिकेच्या जवळच जर उत्पन्न नसेल तर नगरपालिका ही कामं कशातनं करणार? नगरपालिकेच्या कामगाराचा वर्षाचा पगार आहे 55 कोटी रुपये. नगरपालिकेच्या तिजोरीत शिल्लक राहतात 4 कोटी, पगार आहे 55 कोटी. तरी नगरपालिका तुम्हाला चांगले रस्ते, चांगलं पाणी, चांगली ड्रेनेजची व्यवस्था, उद्यानं, स्विमिंग टँक, नाट्यगृह हे सगळं तुम्हाला देतंय. हे कशाच्या जीवावर देतंय? ते आमच्या जीवावर देत नाही. कारण नगरपालिकेच्या पाठीमागं ह्या राज्यामधली शासन नावाची व्यवस्था आहे. आता दादाने सांगितलं की 900 कोटी रुपयाची कामं या तालुक्यात चालू आहेत. 150 कोटी रुपये या विठ्ठल मंदिराला पुनर्वैभव देण्याकरता सरकारनं दिले. या शहरामध्ये 25 किलोमीटरचे रस्ते 157 कोटी रुपये नगरपालिकेला दिले. या शहरातली जी पाण्याची व्यवस्था आहे की जी 1970च्या आसपास झाली, स्वर्गीय औदुंबरांना आमदार असताना, त्या व्यवस्थेला आज जवळजवळ 65 वर्ष होत आली. 65 ते 75 वर्ष, 65 वर्ष होत आली. ती व्यवस्था भविष्य काळामध्ये कधीही आपल्याला धोका देऊ शकते. 2050 मध्ये या शहराची लोकसंख्या 2 लाख असेल, इथे येणाऱ्या भाविक 1 लाख असेल, असं गृहीत धरून आत्ता 108 कोटी रुपयाची पाण्याची नवीन व्यवस्था, 24 MLTचे टँक, नदीमध्ये विहिरी, नवीन पाईपलाईनी, 126 किलोमीटरची नवीन अंतर्गत पिण्याची पाईपलाईन, मोठे मोठे पंप, ही सगळी व्यवस्था उभा करण्याचं काम आत्ता सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. सगळ्या पंढरपूर शहरातली उपनगरापर्यंत ड्रेनेजची व्यवस्था पूर्ण झाली आहे. मग वाखरीपासून इकडं गोपाळपूर पर्यंत हा जो सगळा परिसर आहे, या गावाला लागून असणारा, तिथं सुद्धा ही व्यवस्था उभा करायचं काम चालू आहे. 121 कोटी रुपयाचं 106 किलोमीटर लांबीचं ड्रेनेजचं काम या आचारसंहितेच्या पूर्वी या शहरात चालू झालेलं आहे. मलपेवाड्यामध्ये बशीसारखा आकार आहे. वाखरीकडच्या बाजूला चढ आहे, कॉलेजकडे चढ आहे, सगळी घाण खाली येते. तिथं पंपानं उचलून घाण टाकायची व्यवस्था नव्हती. त्या ठिकाणी आता सगळा त्या भागातला सांडपाणी गोळा करायचं, तिथं मोठे पंप बसवायचे आणि लिंक रोडच्या बाजूनं गोपाळपूरला नेऊन त्या पाण्याचं शुद्धीकरण करायचं आणि नदीत नेऊन सोडायची ही व्यवस्था आता सुरू आहे. 25 रस्ते आपण घेतले कॉन्क्रीटचे, ते तुम्हाला दिसत नाहीत. तुम्हाला फक्त धूळ दिसती. काय त्यांचं म्हणणं आहे? धूळमुक्त पंढरपूर आणि दहशतमुक्त पंढरपूर. तुम्हाला फक्त धूळ दिसते आहे, झालेली कामं दिसत नाही. एवढी मोठी कामं या शहरामध्ये गेल्या 40 वर्षात झालेली आहेत. या शहरातल्या पाण्याची फक्त 1 टाकी होती आणि दुसरी टाकी होती तर या शेजारच्या राखा हॉस्पिटलच्या इथं आणि बडव्या हौदावरनं हे गाव पाणी प्यायचं 1990 सालापर्यंत.
या शहराची पाण्याची व्यवस्था ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे होती. नगरपालिकेला त्यामध्ये काही अधिकार नव्हता. 1995 साली अरुण गुजराती साहेब असताना मोठ्या मालकांनी ही व्यवस्था नगरपालिकेच्या ताब्यात घेतली आणि आज तुम्हाला 18 पाण्याच्या टाक्यामधून रोज 30 दशलक्ष लिटर एवढं पाणी तुम्हाला आज या शहराला पुरवलं जात आहे. मी असं म्हणणार नाही की 100% झालंय, कुठेतरी असेल, एखाद्या गल्लीत पाणी येत नसेल, एखाद्या गल्लीमध्ये कुठतरी चेंबरचा प्रॉब्लेम असेल, ड्रेनेज कुठतरी बॅक मारत असेल, याच्यावरती अहोरात्र ही नगरपालिका काम करते, सफाई कामगार काम करतात. 2005 सालापर्यंत, 6 सालापर्यंत, 10 सालापर्यंत या गावामध्ये सगळ्या कचऱ्याच्या कुंड्या असायच्या, त्याच्यावरती डुकरं, गाढवं, जनावरं, कुत्री फिरायची. तुम्ही आज जाऊन बघा, ही सगळी व्यवस्था तयार करत आणलेली आहे. गावातल्या कचऱ्या कुंड्या नष्ट करायचं काम झालंय आणि हा सगळा कचरा रोजच्या रोज उचलून काशेगावला नेलं जातोय. दिसत नाही तुम्हाला? 2016 साली तुम्हाला अहवाल दिला होता, ह्याच व्यासपीठावरनं काय कामं करणार आहे, त्यातली 80% कामं पूर्ण झालीत. या शहरात रस्ते उभा करू, रस्ते उभारण्याचं काम सुरू आहे. या शहरातली जड वाहतूक बंद करू, रिंग रोडचं काम सुरू आहे. आज आनवलीवरून निघालेला माणूस जर सोलापूरला जायचं असेल तर त्याला शिवाजी चौकातनं अर्बन बँकेवरनं सोलापूरला जावं लागतं जड वाहनाला. आज आनवलीपासून काशेगाव, टाकळी, कोर्टी, पंत चौक, वाखरी, तिथं गुरसाळे, कवठाळी, गुरसाळे, आडीव, देगाव 70% रिंग रोडचं काम पूर्ण झालं. या अहवालात मी दिलं होतं तुम्हाला, रेल्वेवरती ओव्हरब्रिज बांधायचा प्रयत्न करू. आज सरगम चौकापाशी आपण ओव्हरब्रिज बांधायचा प्रयत्न केला आहे, चालू आहे काम. तर ही महाशय काय म्हणते, अर्बन बँकेत जाण्यासाठी ओव्हरब्रिज बांधायला लागला. काय अवस्था आहे तिथल्या गल्लीची. थोडा जरी पाऊस पडला, पाणी साठलं तर वाहनाला पलीकडे जाता येत नाही. आणि या रेल्वेच्या ट्रॅकमुळे ह्या शहराचे 2 भाग झाले. एक जुनं पंढरपूर रेल्वेच्या खालचा आणि एक नवं पंढरपूर. मग ह्याला कनेक्टिव्हिटी पाहिजे का नाही पाहिजे? जगात तुम्ही बघताय सगळीकडे ओव्हरब्रिज व्हायला लागलेत. मुंबईत किती व्हायला लागले, पुण्यात किती व्हायला लागले. मग हे पुढचं 25 वर्षाचं दुखणं वाढण्यापेक्षा आत्ताच वेळेवर इलाज केला पाहिजे, म्हणून आम्ही ही कामं हातात घेतली. नामदेव महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले. ह्या रस्त्यावरून जाताना साहेबांना म्हणलं, साहेब मला इथं एक ओव्हरब्रिज पाहिजे. ते म्हणजे राज्य सरकारकडे पैसे नाही, आपण केंद्राकडनं देऊया. आज टाकळी चौकात ओव्हरब्रिजचं काम रेल्वेच्या वर चालू आहे. आज आपल्याला अहिल्यादेवी चौकातनं ओव्हरब्रिजचं काम पुढं करायचं आहे. सरगम चौकातनं नदीच्या पलीकडे जाण्याकरता नदीवरती एक नवीन ब्रिज सेंट्रल PWD मधनं मंजूर करून आणलेला आहे समाधान दादानी. समाधान दादाने त्या ठिकाणी एक नवीन सेंट्रल ब्रिज मधनं आणले त्यांच्या निधीमधनं. आज या ठिकाणी शेगाव तुम्हाला ते गोपाळपूर या ठिकाणी नवीन ब्रिज उभा करायचं काम सुरू आहे. आणि ही सगळी कामं या शहरामध्ये गेल्या 40 वर्षात स्वर्गीय मोठ्या मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेली आहे. आणि त्यामुळं जर तुम्ही मला मोठ्या मालकांच्या राजकीय आयुष्याचा हिशोब विचारत असाल, जयकुमार भाऊंचं हार्दिक स्वागत सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात करावं. 250 किलोमीटरवरनं आलेत, फक्त 2 तासामध्ये इथं प्रवास करून आले. 2 तासात का आले? तर गडकरी साहेबांनी पंढरपूरला नॅशनल हायवे दिला. ज्याला 4 तास लागले असते 2 तासात आले. हे कामं तुम्हाला दिसत नाही. नॅशनल हायवेचे 7 मार्ग पंढरपूर शहरामध्ये आपण आणून ठेवलेले आहेत. ते काम तुम्हाला दिसत नाही. चंद्रभागेच्या पात्रामध्ये लहान असताना 12 महिने पाणी व्हायचं, आता बंधाऱ्यामुळं पाणी थांबलंय.
आदरणीय देवेंद्र भाऊनी युनायटेड किंगडमचा एक प्रोजेक्ट आहे, पायलट प्रोजेक्ट आहे, ते लंडनचं त्यांचं पेटंट आहे, पण त्याचं सुद्धा आता ट्रायल चंद्रभागेच्या पात्रामध्ये सुरू आहे. 30% काम झाले, 70% अजून काम पूर्ण व्हायचं आहे. आमचा प्रयत्न आहे की आता पाणी काय 12 महिने वाहू शकत नाही, आहे या पाण्याला कसं शुद्ध करता येईल त्याचं काम सुरू आहे. उद्यानाकरता पैसे दिलेत, स्विमिंग टँक चालू आहे. 70 कोटीचं नाट्यगृहाचं काम अंतिम टप्प्यात आहे. 45 कोटी खर्च झालेत, अजून 20 कोटी पाहिजेत. आम्ही सरकारच्या मागं लागलोय की आम्हाला पैसे द्या. देवाभाऊंच्या डोक्यामध्ये पंढरपूरला ह्या देशाच्या नकाशावर नाही तर आंतरराष्ट्रीय नकाशावर नेण्याचं नियोजन आहे. म्हणून मित्रांनो, ही निवडणूक महत्त्वाची आहे. पण दुर्दैवानं निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार हे न विचारता ही मंडळी फक्त टीका करतात. काय म्हणतात, सुरवशी बिल्डिंग ही परिचारकाची बिल्डिंग आहे. अरे ही शंकरराव सुरवशी यांची बिल्डिंग आहे. कुठं आहे का इथं? तर ते नाही आपलं मनोज आहे का कोणी? ही बिल्डिंग परिचारक बिल्डरनी डेव्हलप केली. अरे व्यवसाय करतायत ती मुलं, तुझ्यासारखं कारखानदारीवर दरोडे तर टाकत नाहीत. कुठं आहे भारतमाळी? भारतमाळी आहे तेव्हा का इथे? तुम्हाला दाखवतात ना कागद कुठला 7-12 आणून, ही जमिनीची मालक आहेत. भारत उभार खुर्चीवर ते बोलले असतील, भाषण केलं असेल. अरे इलेक्शन नगरपालिकेचं आत्ता हरिभाऊ 9:30 वाजले, त्यामुळे काळजी करू नका. नगरपालिकेची निवडणूक आहे. टीका करता तुम्ही माझ्यावर, समाधान दादावर. आम्ही तुम्हाला ह्या करता इथं बोलवलंय की आम्ही कमळ चिन्ह घेऊन का आलो. तर ही 22 कोटीची नगरपालिका एवढे कोट्यावधी रुपये कशातनं खर्च करणार होती, तर आमच्या पाठीमागं देवाभाऊ आणि महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार नसतं तर एवढा निधी इथं आला नसता आणि आम्ही तुमच्या पुढे उभा राहून हे पैसे आणलेत म्हणून सांगू शकलो नसतो. म्हणून या राज्यात कमळ सरकार आहे आणि देशामध्ये सुद्धा भाजपचं कमळाचं सरकार आहे. आणि त्यासाठी या गावाची निवडणुकी कमळाच्या चिन्ह लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला. या पापर करताईने आपलं आयुष्य सगळं गाजवलेलं आहे. कुटुंबाने एखादी महिला कमी बोलत असेल, इथं बसलेल्या महिलांना जर उद्या व्यासपीठावर या म्हणलं बोला म्हणलं कोणीही बोलू शकणार नाही. खरं आहे खोटं आहे? पण बॅरिस्टर भोसले म्हणून मुख्यमंत्री होते आणि वसंतदादा मुख्यमंत्री होते, 4थी पास. एक होते बॅरिस्टर, एक होते 4थी पास. आज लोकांच्या लक्षात कोण आहे? वसंतदादा आहे. कारण माणूस बोलण्यापेक्षा कामानं मोठा होतो. हे लक्ष्मण भाऊ, त्याची शिरसट, ही सगळी मंडळी, हा समस्त कोळी समाज इथला वतनदार आहे ह्या शहराचा. आज नाही, जेव्हापासून पांडुरंग आहे, जेव्हापासून चंद्रभाग आहे, तेव्हापासून ही मंडळ या ठिकाणी काम करताय. नदीत कोण बुडला की कोण तुम्हाला आठवतो? पहिल्यांदा कोण आठवतो? पुरामध्ये झोपडपट्ट्या नदीकाठच्या गेल्यावर पहिल्यांदा कोण मदतीला जातं? लक्ष्मण तात्या जातो. अरे तुम्हीच काय, सरकारचे अधिकारी सुद्धा तिथे येऊन सांगतात की तात्या ही बघा, गेली 30-35 वर्ष निष्ठेनं राहिलाय. 2004 पासून 2024 पर्यंत किती पक्ष बदलले तुम्ही. जेव्हा तुम्ही लोकांकडे एक बोट दाखवता तेव्हा 3 बोट तुमच्याकडे आहेत, लक्षात ठेवा. ते काय सांगतात? दहशतमुक्त करू. 7 वर्ष इथं येऊन नगराध्यक्षपद भोगलेला एक माणूस या इथं भाषण करून गेला. काय वाक्य वापरलं त्यांनी? पंढरपुरात कोणाला उचलायचं आणि कोणाला ठेवायचं हे आम्ही ठरवतो. अरे ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळ्या आहेत. असे तुमच्यासारखे
40 वर्षात बरेच बघितलेले आहेत. भले भले ह्या शहरामधनं बाजूला गेलेत. तुम्ही आव्हान द्यायच्या भानगडीत पडू नका. आम्ही कधी कुणाला आव्हान देत नाही. तुझ्यात जर दम असेल ना, तू ये समोर आणि उचलून दाखवा आम्हाला. आम्ही सुद्धा काय मेलेल्या आईचं दूध पिलेलो नाही. राजकारण असू द्या, राजकारणात तुम्ही या, टीका करा. 16 साली सत्तेवरती होतो, तुम्ही हिशोब मागा. तो हिशोब आम्ही द्यायला तयार आहे. जे झालंय ते झालंय, जे राहिलंय ते राहिलंय. जे करायचंय ते तुमच्या पुढे मांडतोय आम्ही या अहवालाच्या माध्यमातून. मी तर असं म्हणतोय आता समाधान दादा, की या शहरातला ड्रेनेजचा प्रश्न संपलेला आहे. या शहरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी संपलेला आहे. या शहरातला रस्त्याचा 50% प्रश्न राहिलेला आहे. घनकचऱ्याचा प्रश्न संपलेला आहे. 28 एकरवरती आपण डम्पिंग ग्राउंड उभा केलेला आहे. नाट्यगृहाचं काम मार्गी लागलंय. स्विमिंग टँकचं काम मार्गी लागलंय. फक्त जयाभाऊ, पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला या शहरामध्ये मग MI लेक दुरुस्त करायचा आहे. या शहरातले अजून 25 रस्ते आम्हाला कॉन्क्रीटचे डांबरीकरणानं चांगले करायचे. या शहरामधले हे जे लाईटचं बिल येतं 11-11, 12-12 कोटी रुपये, ते कमी करून आम्हाला 3 मेगावॅटचं सोलरचा प्रोजेक्ट या शहरामध्ये उभा करायचा आहे. या चंद्रभागेचं पावित्र्य अबाधित ठेवण्याकरता आजूबाजूला असलेल्या खेडेगावातनं चंद्रभागेमध्ये येणारी घाण आम्हाला बंद करायची आहे. चंद्रभागेच्या पात्रामध्ये चेंजिंग रूम उभा करायचे आहेत. आंघोळीची व्यवस्था करायची आहे. कायमस्वरूपी पाणी राहिलं पाहिजे. उद्या सोलापूरला जर जलवाहिनी सुरू झाली तर ही चंद्रभागा कोरडी पडली नाही म्हणून या ठिकाणी आम्हाला बॅरेजेस बांधायचे. या शहरामध्ये अजून उपनगरामध्ये चांगली उद्यानं उभा करायची. पण या शहरातल्या मूलभूत सुविधा बऱ्यापैकी आपण या गेल्या 10 वर्षामध्ये देवाभाऊ सरकार आल्यानंतर या शहरातल्या सुविधा उभा करण्याचं काम केलेलं. एक भव्य दिव्य पंढरपूर करायचं स्वप्न आहे नरेंद्र मोदी साहेबांचं आणि देवाभाऊंचं. आणि त्याला तुम्ही साथ दिली पाहिजे. देवाभाऊचा शब्द आहे की इथल्या एकाही माणसाला मी उपाशी मरू देणार नाही. एकाही दुकानदाराला विस्थापित होऊ देणार नाही. आणि एकाही माणसाशी चर्चा केल्याशिवाय या पंढरपूरचा विकास करणार नाही. राज्याचा मुख्यमंत्री सांगतोय आणि तुम्ही त्याचे काय साहेब झाला. इथं यायचं वेगळं बोलायचं, तिथं जायचं वेगळं बोलायचं. आज तुम्हाला उत्पाद बडवे सेवादाराची कीव आली काय. आणि जेव्हा पांडुरंगाच्या देवळातून गेल्यावर तुमचे घरचे काय म्हटले, साखर वाटली या शिवाजी तीर्थावरती. आनंद साजरा केला, फटाकडे उडवले, उत्पाद बडवे गेले म्हणून. आणि आज तुम्ही सांगता की उत्पाद बडव्यांवरती खूप मोठी वाईट परिस्थिती आली. तेव्हा तुझा कुठे गेला होता धर्म राधासुता. आज तू सांगतोय. अरे ही तरी पापा आम्ही कधी केली नाहीत. तुम्हाला माझी विनंती आहे मतदार बंधू भगिनींनो, की ही निवडणूक काय परिचारकाची निवडणूक आहे, अवताडेची निवडणूक नाही. पापरकर किंवा नगरसेवक हे आम्ही सगळे गौण आहोत. आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे गरिबी. 2 वेळची भूक सगळ्यात महत्वाची आहे. त्या टायमाला कुठली जात धर्म पात काय आपल्याला आठवत नाही. आणि ह्या गावातल्या गरिबाला हाताला काम देण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. हा परमात्मा पांडुरंगा इथं कोट्यावधी भाविक येतात. त्या भाविकांना चांगले रस्ते, चांगलं पाणी, चांगल्या सुविधा, राहण्याच्या योजना, शुद्ध चंद्रभागा, इथं पर्यटन स्थळ निर्माण करून तो वारकरी या शहरात राहायला पाहिजे. 1 दिवस राहिला तर 1 वारकरी 500 रुपये खर्च करतो. भविष्य काळामध्ये 5 कोटी वारकरी या शहरात आले, 500 रुपयानं खर्च करायचं ठरवलं तर 2500 कोटी रुपये या शहरात येतील. आणि मग टांगेवाला असेल, रिक्षावाला असेल,
फळं विकणारा असेल, भाजीपाला विकणारा असेल, चहा टपरीवाला असेल, कुंकू बुक्का विकणारा असेल, मूर्ती विकणारा असेल, बांगड्या विकणारी महिला असेल, या सगळ्या गोरगरिबाला त्यातनं रोजगार मिळणार आहे. मग ह्यांचं अर्थकारण सुधारलं तर ह्यांची मुलं उद्या चांगल्या शाळेत जातील, चांगली घरं बांधतील. कोणाला हौस आहे झोपडीमध्ये राहायची? पण आज गावामध्ये 5200 झोपड्या आहेत. त्या झोपड्या आपल्याला चांगल्या करायच्या आहेत. आणि आज सकाळी देवाभाऊनी सांगितलं की या पंढरपूर शहर नाही, महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी लोकांनी राहण्याकरता अतिक्रमण केलंय, ज्या ठिकाणी झोपड्या बांधल्या आहेत, त्या त्या जागा त्या त्या झोपडीवाल्याच्या नावावर करायचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे. आणि नुसती जागाच करायची नाही तर त्याला राज्याच्या तिजोरीमधनं घर बांधायला सुद्धा पैसे देणार आहेत. आज सकाळी सांगोल्याच्या सभेत त्यांनी सांगितलं. त्यामुळं आम्ही निमित्त मात्र आहोत. नगरपालिका आणि नागरिकांमधला दुवा म्हणून आम्ही काम करतो. आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं आपण आपला आशीर्वाद उभा केला पाहिजे. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याकरता कमळ या चिन्हापुढचं बटन दाबून नगराध्यक्ष श्यामलताई लक्ष्मण शिरसाट यांना आपण विजयी करा. आणि 4 प्रभाग नंबर 14 आणि प्रभाग नंबर 6 मधले गब्बशी आणि उरलेल्या 16 प्रभागामध्ये कमळ या चिन्हावरचं बटन दाबून आपण उरलेल्या 35 नगरसेवकांना या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करावं असं या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो.